नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलोय. देशामध्ये अशी काही व्यक्ती आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत, जसं की लता मंगेशकर या गायनामध्ये आहे, सचिन तेंडुलकर क्रिकेटमध्ये आहेत, बुद्धिबळमध्ये आनंद आहे. त्यासोबत कायदे पंडित, कायदे तज्ज्ञांमध्ये सुद्धा काही नावं घेतले जातात, ज्यामध्ये उज्ज्वल निकम, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम ज्येष्ठ वकील आहेत, यांचंही नाव घेतलं जातं. ही जी काही वेगळ्या पद्धतीनं काम करणारी माणसं आहेत, मंडळी आहेत, यांना देशानं स्वीकारलेलं आहे. ते देशाचे आहेत असं त्या ठिकाणी बोललं गेलेलं आहे. आणि म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी ज्यावेळेस मुंबई बॉम्ब ब्लास्टची केस आपली चालवली, ते सरकारी वकील म्हणून त्यांनी चालवली आणि कसाबला पार अंतिम शिक्षेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवलं. त्यांनी जी राज्याची आणि देशाची बाजू लावून धरली, पाकिस्तानच्या विरोधात त्यांनी ज्यावेळेस आपली बाजू लावून धरली, आणि विशेष म्हणजे या सगळ्या घटनांचा जो घटनाक्रम आहे तो त्यांनी न्यायालयामध्ये सिद्ध केला. विशेष म्हणजे या मुंबई बॉम्ब ब्लास्टमध्ये अनेक पोलीस दलातले अनेक अधिकारी शहीद झाले, त्यांनी देशासाठी बलिदान दिलं. त्यावेळी जनतेच्या मनामध्ये एक प्रचंड रोष निर्माण झाला होता, देशामध्ये राष्ट्रभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं. आणि त्यावेळेस कसाबला पार अंतिम शिक्षेपर्यंत, फाशी देण्यापर्यंत ज्यांनी केस लढली की ती राज्य सरकारच्या देशाच्या वतीनं जी लढली गेली, ते सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे चर्चेत आले. मित्रांनो, त्यांना देशानं आपला वकील मानलं, आपला माणूस मानलं, देशभक्त मानलं, आणि त्यामुळं उज्ज्वल निकम यांचं नाव घराघरापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलं. आणि उज्ज्वल निकम बोलता बोलता जे कुणाला माहीत नव्हते ते संपूर्ण देशाचे झाले, हे चित्र आपण या ठिकाणी पाहिलेले. मित्रांनो, उज्ज्वल निकम हे मध्यंतरी थोडे अडचणीतही आले होते, कारण त्यांच्याविषयी रोषही निर्माण झाला होता, कारण त्यांनी एक संभ्रम निर्माण केला होता. कारण देशामध्ये मनमोहन सिंग यांचं सरकार होतं, काँग्रेसचं सरकार होतं, आणि अशा वेळेला कसाबला बिर्याणी खायला देत होतो असं जे त्यांनी स्टेटमेंट केलं, असं जे काही चर्चेतून माध्यमातून बाहेर आणलं, त्यामुळं कसाबच्या विरोधात एक रोष जनतेमध्ये निर्माण झाला. सरकारच्याही विरोधात रोष निर्माण झाला होता, कारण एवढा मोठा देशावर हल्ला करणारा आतंकवादी, ज्याने ब्लास्ट केलाय, बॉम्ब ब्लास्ट केलाय, अनेकांचे त्या ठिकाणी जीव गेलेले आहेत, अशा माणसाला जेलमध्ये बिर्याणी दिल्या जाते, हा जो राग आणि रोष होता हा जनतेमध्ये पसरला होता. आणि याला जे कारणीभूत ठरले होते ते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम. परंतु त्या तत्कालीन ज्या पोलीस प्रशासन आहेत, प्रशासन अधिकारी आहेत, त्यांनी स्पष्ट केलं की असली कुठलीही बिर्याणी ही कसाबला देण्यात आलेली नाहीये. आणि याच ठिकाणी उज्ज्वल निकम यांना 2 पावलं मागं सरकावं लागलं. त्यांच्या इमेजला त्या ठिकाणी थोडा धक्का बसला होता. मित्रांनो, हे सगळ्या घडामोडी जरी घडल्या असल्या तरी नुकतंच महाराष्ट्रामध्ये जे काही सत्तांतर झालं, उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून एकनाथराव शिंदे 40 आमदारांसह गुजरातला गेले, गुवाहाटीला गेले, आणि त्यानंतर राज्यामध्ये मुख्यमंत्री झाले. त्याला भारतीय जनता पार्टीने साथ दिली. त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट हाही फोडला, त्यांनाही सत्तेमध्ये सहकार्य त्या ठिकाणी सहभागी करून घेण्यात आलं. उद्धव ठाकरे यांची जे काही आमदार फुटीचं प्रकरण आहे हे न्यायालयापर्यंत गेलं, न्यायालयीन लढाईपर्यंत गेलं. आणि कायदे तज्ज्ञ उल्हास बापट जे आहेत, घटना तज्ज्ञ आहेत, ते सातत्याने सांगत होते की सरकारची भूमिका चुकते, भाजपची भूमिका चुकते. जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांची सुद्धा भूमिका चुकते, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. कारण हा जो गट फुटलेला आहे हे पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत दोषी आहेत, यांची आमदारकी गेली पाहिजे, यांना निलंबित केलं पाहिजे, हे घटना सांगते असं उल्हास बापट हे सातत्यानं सांगत होते. त्यासोबतच ॲडव्होकेट आसिम सरोदे हे सुद्धा सरकारची भूमिका आणि विधानसभेच्या अध्यक्षाची भूमिका कशी चुकते हे सुद्धा सातत्यानं सांगत होते. ज्यावेळेस न्यायालयामध्ये ही लढाई गेली त्यावेळेस सुप्रीम कोर्टानं सुद्धा सांगितलं की राज्यामध्ये जे सत्तांतर झालेले हे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं झालेले, हे बेकायदेशीर सरकार झालेले, राज्यपालांची यामध्ये भूमिका चुकलेली आहे. जे की भगतसिंग कोश्यारी होते, त्यांनी शपथ दिली एकनाथराव शिंदे यांना, तात्काळ त्यांनी शपथविधीलाही बोलवलं, त्यांनी शपथही दिली, सरकारही स्थापन केलं. त्यामुळं राज्यपाल भगत कोश्यारी यांच्याविषयी सुद्धा सुप्रीम कोर्टानं त्या चुकीची भूमिका ठरवलेली आहे. त्यानंतर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांच्याही भूमिकेवर त्या ठिकाणी आक्षेप घेण्यात आहे, तीही भूमिका त्या ठिकाणी चुकीची ठरवली गेली. आणि मित्रांनो, एवढं सांगताना सुप्रीम कोर्टानं ज्या सूचना केल्या त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांनी जो प्रतोद नियुक्त केलेला आहे तो चुकीचा आहे, तो फेटाळला गेलेला आहे, आणि उद्धव ठाकरे यांचाच प्रतोद त्या ठिकाणी खरा आहे, तोच योग्य आहे, असं सुप्रीम कोर्टानं आपलं मत नोंदवलं होतं. या सगळ्या घडामोडी घडत होत्या, जनताही टीव्हीवरती पाहत होती, पेपरमध्ये वाचत होती, आणि जनतेलाही या गोष्टी पटत होत्या की हे सगळं घडतंय ते चुकीचं घडतंय. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या घटनेविषयी तात्काळ आपला निर्णय द्यावा असं सुप्रीम कोर्टानं विधानसभेचा मान राखून सांगितलं होतं, कारण तो एक स्वतंत्र स्तंभ आहे.
परंतु राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टालाही त्या ठिकाणी दाद दिलेली नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टानं सुद्धा त्यांना त्या ठिकाणी 1-2 वेळेस फटकारलं सुद्धा, त्यांना कडक सूचना सुद्धा दिल्या, कडक इशारे सुद्धा दिले होते की हे सुप्रीम कोर्ट आहे, हे समजून घेऊन काम करा. आणि जे राज्याचे न्याय वकील होते, कायदेतज्ञ होते, त्यांना सुद्धा सांगितलं की राहुल नार्वेकर यांना कायदा समजून सांगा, काय घटना घडते ते, आणि फक्त निर्णय घोषित करा. एवढी भूमिका असताना राहुल नार्वेकर यांनी कुठलाही निर्णय लवकर दिलेला नाही, याला विलंब करत गेले. आणि विलंब करत असताना राज्यामध्ये एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे कायद्याला धरून सरकार नव्हतं हे सत्तेत राहिलं. आणि नंतर राहुल नार्वेकर यांनी ज्यावेळेस निर्णय दिला त्यावेळेस त्यांनी एकनाथराव शिंदे गट हा तसाच कायम ठेवला, उद्धव ठाकरे यांचाही गट कायम ठेवला, अजित पवार शरद पवार दोघांचेही गट तशाच पद्धतीने ठेवले आणि राज्यातली सत्ता अबाधित ठेवली. हे घडत असताना कायदे आणि घटना तज्ज्ञ असलेले उल्हास बापट हे सातत्यानं उद्विग्न होऊन सांगत होते की लोकशाहीचा या ठिकाणी अपमान होतोय, घटनेचा या ठिकाणी अपमान होतोय, घटना पायदळी तुडवल्या जाते, हे मला अजिबात पटत नाही, मी यावरती काय बोलावं हे सुद्धा मला समजत नाहीये, अशा पद्धतीनं त्यांनी टीका केली. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत असलेली मंडळी जी प्रतिक्रिया देत होती या घटनेवर, त्यांच्यावर सुद्धा उल्हास बापट यांनी आपला रोष व्यक्त केलेला आहे, आपली प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे. हे सगळं घडत होतं. ॲडव्होकेट असीम सरोदे हे सुद्धा पोटतिडकीनं सांगत होते, या घटना चुकतायत, हे सगळं घटनाबाह्य होतंय, हे चुकीचं घडतंय, हे लोकशाहीला मारक आहे, हे राज्य घटना मोडीत काढण्याचं काम चाललेलं आहे, हे योग्य नाही, सुप्रीम कोर्ट याविषयी न्याय देणार आहे आणि उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने निकाल असेल असं सुद्धा ते सातत्यानं सांगत होते. सुप्रीम कोर्टानं सुद्धा सांगितलं जर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीचा राजीनामा दिला नसता तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आपण करू शकलो असतो, परंतु ती वेळ गेलेली आहे. म्हणजे सगळ्या घटना जरी अशा पद्धतीनं घडत होत्या, एकमेव ज्यांना लोकांचा ज्यांच्यावर विश्वास होता, ज्यांना लोकांनी आपलं मानलं होतं, देशानं आपलं मानलं होतं, ते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे मात्र या दोन्ही कायदे तज्ज्ञांच्या आणि घटना तज्ज्ञांच्या विरोधात आपली भूमिका व्यक्त करत होते. ते फाटे फोडत होते. घटनेनंच हे घटना सगळ्या कशा घडतायत हे पटवून देण्यामध्ये मशगूल होते आणि राहुल नार्वेकर यांनी घेतलेला निर्णय कशा पद्धतीने योग्य असू शकतो हेही ते बोलत होते, किंवा ज्या पद्धतीनं राज्यामध्ये सरकार चाललेले हे कशा पद्धतीनं कुणाची राज्य घटना बरोबर आहे, कोणत्या पक्षाचा आचारसंहिता बरोबर आहे, त्यांची घटना बरोबर आहे, हे सगळं पटवून देण्यासाठी उज्ज्वल निकम हे आपली भूमिका मांडताना सातत्यानं दिसत होते. मित्रांनो, राज्यातली जनता ज्यावेळेस त्यांचं डिबेट पाहत होती, टीव्हीवरती आपण प्रतिक्रिया ज्यावेळेस पाहत होतो त्यावेळेस उल्हास बापट यांची पाहत होतो, असीम सरोदे यांची पाहत होतो, ॲडव्होकेट शिंदे हे सुद्धा आपली सुप्रीम कोर्टाच्या क्षेत्रातून म्हणजे परिसरातून ते देत होते आणि उज्ज्वल निकम हे सुद्धा प्रतिक्रिया देत होते. त्यावेळेस या तिघांची भूमिका सरकार राज्यकर्ते घटनामोड कशी करतायत हे सांगत होते, पण उज्ज्वल निकम हे मात्र सरकार आणि राहुल नार्वेकर ही कायद्याचा आधार घेऊन, घटनेचा आधार घेऊन कशा पद्धतीनं त्या ठिकाणी चाणक्य नीती करतायत, चाणक्य नीती कशी योग्य आहे हे पटवून देण्यामध्ये मजबूत दिसत होते. त्यावेळी जनतेचा रोष हा उज्ज्वल निकम यांच्यावर सुद्धा दिसत होता, येत होता. लोक बोलायचे की हे सगळे बरोबर बोलतायत, जी घटना चुकीची ती चुकीची बोलतायत, उज्ज्वल निकम यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे त्यांनी स्पष्ट बोलावं आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणावं. परंतु ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे ज्येष्ठ असताना सुद्धा, लोकप्रिय असताना सुद्धा स्पष्ट भूमिका मांडत नव्हते. आणि मित्रांनो, मी सुद्धा DS न्यूजच्या माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून ही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. माझी तीच भावना होती की एवढं सगळं घडत असताना ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे स्पष्ट का बोलत नाहीयेत, हे चुकीचं घडतंय असं का सांगत नाहीत. कारण या देशामध्ये जे चुकीचं घडतंय ते सांगण्यासाठी धाडस लागतं, हिंमत लागती आणि ती हिंमत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यामध्ये असेल, ती आहे अशी भावना जनतेची होती. आणि म्हणून त्यांनी स्पष्ट बोलावं, बेधडक बोलावं, सत्य बोलावं असं लोकांचं मत असताना सुद्धा उज्ज्वल निकम त्या पद्धतीनं बोलताना दिसले नाहीयेत. म्हणजेच एकंदरीत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे एकनाथराव शिंदे, भारतीय जनता पार्टी आणि महायुती यांच्या बाजूनं आपला कौल आहे का, त्यांच्या बाजूनं ते बोलतायत का, असं चित्र या मुलाखतीमधून, बाईटमधून दिसत होतं. दुसरी गोष्ट, उज्ज्वल निकम आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची ज्यावेळेस एकत्रित बैठक झाली, भेट झाली, हे सगळ्यांना माहिती, भेट झाली, भेट घेतली, काय असेल ते असेल, पण यावेळेस या सगळ्या घटनेमागं जो कोणी सल्लागार आहे त्या सल्लागारांमध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सुद्धा आहे. हे जनतेचं मत बनलं होतं आणि माझं सुद्धा मत तेच होतं. विशेष म्हणजे या सगळ्या घडामोडी झाल्या यानंतर उल्हास बापट यांनी नाराजी व्यक्त केली, असीम सरोदे यांनी तर जाहीररित्या लोक न्यायालय, लोक परिषद घेऊन सुद्धा आपली भावना तीव्रतेनं विरोधात त्या ठिकाणी व्यक्त केली.
पण ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी कुठेही केली नाही. आणि याच वेळी लक्षात येत होतं की ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत, परंतु ते निवडणुकीला सामोरं जातील असं कधीही वाटलं नव्हतं. पण राजकीय विश्लेषक असं सांगत होते की उज्ज्वल निकम यांची जी भावना आहे, यांची जी अपेक्षा आहे ती सत्तेमध्ये येण्याची होती. काँग्रेसची सत्ता असताना सुद्धा त्यांची भूमिका काँग्रेसच्या जवळ जाण्याची होती, परंतु सत्ता गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर सुद्धा ते भारतीय जनता पार्टीच्या संलग्न त्या ठिकाणी येत होते, आले होते. हा सुद्धा संकेत आपल्याला त्या ठिकाणी मिळतोय. आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीनं मुंबईमधून अचानकपणे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची लोकसभेची खासदारकीची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केली आहे. मित्रांनो, म्हणजेच ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पार्टीच्या सोबत कुठंतरी जुळलेले होते, मिळलेले होते आणि म्हणूनच त्यांना थेट उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यांचा प्रवेश सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये होतोय. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की देशाला आपले वाटणारे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे भाजपनं उमेदवारी जाहीर केल्यानंतर अगदी क्षणात, मिनिटात ते आता देशाचे लोकप्रिय असलेले ॲडव्होकेट राहिलेले नाही, तर ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार झालेले आहेत. हा स्पष्ट संकेत महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. आणि उज्ज्वल निकम यांच्याविषयी जे भारतीयांना प्रेम होतं, सगळ्या राजकीय पक्षांच्या मंडळीला जे प्रेम होतं, ते उज्ज्वल निकम भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळं भाजपच्या विरोधात असलेली जी जनता आहे, जो मतदार आहे, जो कौल आहे, तो उज्ज्वल निकम यांच्या सुद्धा विरोधात गेलेला जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. हे मला आपल्याला स्पष्टपणे सांगायचं आहे. म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम जे देशाचे लोकप्रिय होते ते आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार झालेले आहेत. त्यामुळे त्यांची जी लोकप्रियता असेल ती त्याच पद्धतीनं या पुढच्या काळामध्ये टिकेल हे आता सांगता येत नाहीये. आणि उज्ज्वल निकम जे सल्ले देत होते, जे कायद्यानं सांगत होते, कायदा पटवून देत होते, समोरच्याची बाजूही त्या ठिकाणी खोडत होते, आज त्याच उज्ज्वल निकम यांना राज्याची आणि देशाची नव्हे तर भाजपची बाजू कशी सत्य आहे, विरोधकांची कशी चुकीची आहे हे यापुढे सांगावं लागेल. कारण राजकारणात आलेल्या प्रत्येक मंडळीला राजकारणी मंडळीसारखंच वागावं लागतं. आता उज्ज्वल निकम हे केवळ ॲडव्होकेट राहिले नसून ते एक राजकीय नेते, राजकीय उमेदवार झालेले आहेत. आणि त्यामुळं या पुढच्या काळामध्ये उज्ज्वल निकम यांना भाजपचाच नेता याच पद्धतीनं संबोधलं जाईल हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागतंय. असीम सरोदे असतील किंवा उल्हास बापट असतील, यांच्याही मनामध्ये आता ही गोष्ट स्पष्ट झाली असेल की आपण ज्यांच्या सोबत डेबिट करत होतो किंवा प्रतिक्रिया देत होतो त्यावेळेस आपल्या हे लक्षात नाही आलं की उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पार्टीचे वकील आहेत. वकील या अर्थानं म्हणतो की ॲडव्होकेट म्हणजे वकील, ते भाजपचे आता झालेले आहेत म्हणून ते भाजपचे वकील आहेत हे आता या दोघांच्याही लक्षात आलेलं असेल. मित्रांनो, हा मुद्दा मला आपल्याला सांगा वाटला, महत्वाचा वाटला. त्यामुळं काय होतंय की आपलं म्हणून, देशाचं म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यावेळेस ते अशा पद्धतीनं राजकारणामध्ये उडी घेतील आणि अशा पद्धतीनं उमेदवारी घेतील हे कुणालाही विश्वास बसत नाही. बरं, घेतली तर भारतीय जनता पार्टीची घेतली, ज्या भारतीय जनता पार्टीवर घटनेची मोडतोड करण्याचा आरोप होतोय, घटना बदलण्याचे आरोप होत आहेत, त्याच ठिकाणी कायदा मोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीकडून देशामध्ये कित्येक ठिकाणी घडतंय. घटनेच्या विरोधात पाऊल उचलताना ते दिसत आहेत. त्याला रोष अनेक कायदे तज्ज्ञ, कायदे पंडित, घटना तज्ज्ञ त्या ठिकाणी व्यक्त करतायत, जनता व्यक्त करते. अगदी आता त्याच बाजूने ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे गेलेले आहेत. त्यामुळे भाजपच कशी घटना अबाधित ठेवतंय आणि घटनेसाठी कसं काम करतंय हेच यापुढे त्यांना सांगावं लागेल असं वाटतंय. असो, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे तात्काळ मित्रांनो तुमची प्रतिक्रिया द्या. कारण तुमची प्रतिक्रिया महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते म्हणून ती आमच्यासाठी महत्वाची असते. पण नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत